कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। श्रीरामपूर शहरातील श्रीरामपूर नेवासा रोडवरील हरेगाव फाटा येथे असलेला रेल्वे उड्डाणपूल ओव्हरब्रिज हा गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर अपघातांचा केंद्र बनला असून या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे। अनेक जण कायमस्वरूपी अपंग झाले असून नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। या धोकादायक परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार भाऊसाहेब वागचौरे, आमदार हेमंत उगले, जिल्हाधिकारी अहिल्यानगर, सार्वजनिक बांधकाम विभाग, उपविभागीय अधिकारी SDO, RTO व श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक यांना सविस्तर लेखी निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की ओव्हरब्रिजच्या चढावर असलेले तीव्र वळण, अपुरी प्रकाश व्यवस्था, योग्य सूचना फलकांचा अभाव, रिफ्लेक्टर, क्रॅश बॅरियर, स्पीड ब्रेकर व वेग नियंत्रणाची कोणतीही ठोस व्यवस्था नसल्यामुळे हा पूल मृत्यूचा सापळा ठरत आहे। पावसाळ्यात व रात्रीच्या वेळी अपघातांचे प्रमाण अधिक वाढते। भारतीय लहुजी सेनेने पुढील ठोस मागण्या केल्या आहेत। धोकादायक वळणांचे तात्काळ तांत्रिक सर्वेक्षण करावे, आवश्यक ठिकाणी रिफ्लेक्टर व साईड बॅरियर उभारावेत, मोठे स्पष्ट सूचना फलक व वेगमर्यादा दर्शविणारे बोर्ड लावावेत, रात्रीसाठी स्ट्रीट लाईट व हायमास्ट लाईट बसवावेत, अपघात टाळण्यासाठी स्पीड ब्रेकर व रंबल स्ट्रीप बसवाव्यात, भविष्यात जीवितहानी टाळण्यासाठी कायमस्वरूपी संरचनात्मक सुधारणा कराव्यात, तसेच श्रीरामपूर नेवासा राज्य महामार्गावरील हा पूल अपघातप्रवण ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित करण्यात यावा, अशी ही मागणी करण्यात आली। जय हिंद, जय महाराष्ट्र, हम सब एक भारत माता की जय। आज श्रीरामपूरमध्ये अनेक वर्षापासून मी पाहतो आणि श्रीरामपूरमध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये हे जो उसाचा जो गाडा आहे ह्याच्यामध्ये जो अपघात होतो हे खाप गंभीर होतं। त्याच्यामुळे लहान लहान मुलं, काही लोक जसं लग्नाला जातात ते स्वतः मारतात, काही चांगले लोक, व्यापारी लोक मारतात। माझं म्हणणं आहे, आणि दुसरी गोष्ट अशी, श्रीरामपूरमध्ये आमचे पूल आहे, इतका अपघात झालेले एक महिन्यामध्ये तिथे कमसे कमी 7 अपघात झालेले आणि दरवर्षी ते ठिकाणी अपघात होतात। ते ठिकाणी स्कूल ब्रेक नाहीये, ते ठिकाणी लाइटिंग नाहीये, ते ठिकाणी काही बोर्ड लावलेलं नाहीये आणि इतकं म्हणजे आमचं श्रीरामपूर म्हणजे राजकीय पुढारीचं गाव आहे। त्याच्या शेजारी कारखाना सुद्धा आहे, त्याच्या सोडून एक नगरपालिका सुद्धा आहे। पाणीची कमी नाही, याची कमी नाही, पण गरीब लोकांचे पैशाची कमी नाही। शेतकरी लोक आहे, मोठे मोठे लोक आहे, हुशार लोक आहे, तरी सुद्धा इथं अपघात होतो। इथला कोणता राजकीय पुढारी, आमदार, खासदार, नगरसेवक कुणी सुद्धा याच्यामध्ये बोलत नाही, कुणी सुद्धा याचं घेत नाही। माझं म्हणणं आहे की आपण तात्काळमध्ये असे अपघात होत असन, आज लोकांचं उद्या आमचं सुद्धा होऊ शकतो। तात्काळमध्ये याचं काम नाही झालं पुलाचं तर आम्ही सोमवारी उपोषणाला बसणार आणि इथून पुढे काय अपघात झाले तर इथले जो असन ऑटो ऑफिस साहेब असन, इथले PI साहेब, आणि वारंवार ऍक्सिडेंट होतात आणि लोक आपला जीव गमावतात। त्या संदर्भात आज हनीफ भाई लहुजी सेनाच्या वतीने व मी समीर शेख आम्ही स्वतः सगळे आलो त्याच्या संदर्भात निवेदन देण्यासाठी का लवकरात लवकर त्या रस्त्याचं काहीतरी करावं लागेल, नाहीतर श्रीरामपूरचे असे अनेक परिवार जे बर्बाद होतील। 17 वर्षाचा मुलगा काल तिथं अपघातामध्ये जागीच ठार झाला। या सगळ्याची जबाबदारी कोणावर, प्रशासनावर का नगरपालिकेवर का हे याचा जबाब आम्हाला पाहिजे। त्यासाठी हनीफ भाई हे 2 तारखेला गांधी चौकात उपोषणाला बसणार आहे। तर मी पूर्ण श्रीरामपूरकरांना विनंती करतो की हनीफ भाईच्या पाठीमागे येऊन उभा राहा, नाहीतर ज्यापर्यंत आपल्या घरावर वारी येणार नाही त्यापर्यंत जर घरात बसू तर उद्या आपल्याला सुद्धा याला समोर जावं लागेल, अशी विनंती करून मी सर्वांना तिथे येण्याचं आवाहन करतो। गेल्या काही दिवसातच 5 जणांचा मृत्यू व अनेक जण जखमी झाल्याचे निवेदनात नमूद आहे। ऊस वाहतुकीदरम्यान ट्रॅक्टर, ट्रॉली, जुगाड गाड्या व ओव्हरलोड वाहने यांच्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून यावर RTO व पोलीस विभागाने कठोर कारवाई करावी। अपघातात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी ही मागणी करण्यात आलेली आहे।
जर प्रशासनाने तात्काळ ठोस उपाययोजना केल्या नाही तर दिनांक 2 फेब्रुवारी 2026 पासून श्रीरामपूर शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर भारतीय लहुजी सेनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. भविष्यात घडणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेस संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे. या निवेदनावर राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हनीफभाई पठाण, योगेश सोजा, समीर शेख, साजिद मलिक, शाहरुख शेख, महमूद पठाण, रमेश पोपटिया, राकेश थोरात, सिकंदरभाई तांबोळी, कॉमन न्यूज संपादक अल्ताफभाई शेख, रज्जाकभाई शेख, एकता ग्रुपचे तौफिक शेख, समीर चांद शेख, राजेंद्र त्रिभुवन, सलमान पठाण आदींच्या सह्या आहेत.